अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आहे मौनी अमावस्या. बऱ्याच जणांनी ज्या काही मी सेवा उपाय सांगितले आहेत तुम्हाला आपल्या घरातली अलक्ष्मी घालवण्यासाठी बऱ्याच जणांनी केलेही असतील. आणि खरंच अमावस्या हा एक दिवस असा असतो की आपल्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे, जी काही दरिद्री आहे ती आपल्याला घराच्या बाहेर काढायची असते, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करेल. बघा, आता आज रात्री 12 वाजता आपल्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे ती संपूर्णपणे निघून जाण्यासाठी तुम्हाला हा एक छोटासा उपाय करायचा आहे. अगदी 2 मिनिटांचा उपाय आहे, पण खूप प्रभावी आहे. लक्षात घ्या, हा उपाय आपण लक्ष्मीपूजनाला सुद्धा करत असतो. बऱ्याच जणांनी केलाही असेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरातल्या भिंतीचं शेवटचं टोक, तुमचं घर आता तुमच्या घरामध्ये 3 रूम असतील किंवा 4 रूम असतील, त्यातलं सगळ्यात शेवटची भिंत, तुमच्या घरातली सगळ्यात शेवटची भिंत बघायची. आता आमच्या घरातली सगळ्यात शेवटची भिंत ही बेडरूमची आहे. तर तुमच्या घरातली सगळ्यात शेवटची भिंत कोणती आहे, मुख्य दरवाजापासून सगळ्यात शेवटची भिंत तुम्हाला बघायची आहे. त्या शेवटच्या भिंतीपासून तुमचा जो काही झाडू आहे, आपल्या घरची जी काही लक्ष्मी म्हणजे आपला झाडू, तो तुम्हाला घ्यायचा आहे. आता समजा माझ्या घरातली शेवटची भिंत ही आहे आणि माझा उंबरठा हा आहे. तर काय करायचं आहे, तुम्हाला झाडू घ्यायचा आहे आणि झाडू झाडू खाली टेकवायचा आहे. झाडू खाली टेकवत तुम्हाला तो उंबरठ्यापर्यंत आणायचा आहे. बघा, लक्षात घ्या, तुम्हाला जो काही हा झाडू आहे तो तुम्हाला सरळ टेकवत तुम्हाला सरळ रेषेने आणायचा आहे. तो अजिबात मध्ये उचलायचा नाही. तो तुम्हाला उंबरठ्यापर्यंत आणायचा आहे. आणि तो जेव्हा झाडू तुम्ही सरळ रेषेने तुमच्या घराच्या शेवटच्या भिंतीपासून सरळ रेषेत तुम्ही टेकवत जेव्हा उंबरठ्यापर्यंत आणाल, तेव्हा तुम्हाला अलक्ष्मी निस्सारण या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. लक्षात घ्या, अलक्ष्मी निस्सारण. याचा अर्थ काय की माझ्या घरातली जे काही अलक्ष्मी आहे, जी काही दरिद्री आहे ती घराच्या बाहेर जाऊ दे, जेणेकरून माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये प्रवेश करेल आणि माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये अखंड वास करेल. तर तुम्हाला रात्री 12 वाजता झाडू घेऊन घराच्या सगळ्यात शेवटच्या भिंतीपासून झाडू जमिनीला टेकला पाहिजे. लक्षात घ्या, नाहीतर तुम्ही वर्षावर धराल तर काही उपयोग नाही. झाडू जमिनीला टेकला पाहिजे. तर झाडू तुम्हाला टेकवत सरळ रेषेमध्ये न उचलता उंबरठ्यापर्यंत आणायचा आहे. आणि तो आणता तुम्हाला अलक्ष्मी निस्सारण या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि उंबरठ्यापर्यंत झाडू आणल्यावर तुम्हाला तो झाडू उंबरठ्यावर आपटायचा आहे. लक्षात घ्या, तो झाडू तुम्हाला उंबरठ्यावर आपटायचा आहे. आणि झाडूची छोटीशी जी काही फण असते तुम्हाला काढायची आहे आणि ती तुम्हाला घराच्या बाहेर टाकायची आहे. लक्षात घ्या, उंबरठ्यावर झाडू आपटल्यानंतर ती झाडूची छोटीशी फण तुम्हाला काढायची आहे आणि ती तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर टाकायची आहे. हा उपाय तुम्हाला दर अमावस्येला करायचा असतो, जेणेकरून आपल्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे ना, जे काही दारिद्र्य आहे ते घराच्या बाहेर निघून जाईल. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल. आपल्या घरामध्ये एक प्रसन्न सुख शांतीचं वातावरण तयार होईल. हा उपाय खरंच खूप प्रभावी आहे. हा उपाय आपण लक्ष्मीपूजना दिवशी करत असतो. बरेच जण करतही असतील. आपल्या स्वामींच्या केंद्रातही हा उपाय सांगितला जातो. तुम्ही अवश्य, जर तुम्ही केला नसेल आतापर्यंत, तर तुम्ही अवश्य आज करून बघा. खूप प्रभावी आणि खूप सुंदर असा उपाय आहे. काहीच खर्च लागत नाही. अगदी साधा सोपा छोटासा 2 मिनिटांचाच उपाय आहे, पण नक्की करून बघा. तर चला, ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामी माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.